नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम माझ्या आणि बाबाकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. अर्थातच तुम्हाला थंबनेलवरून कळलं असेल की आम्ही कोणत्या पिक्चरचा रिव्ह्यू देणार आहोत. आणि मागच्या वेळेला बाबांनी सांगितलं होतं तुम्हाला की 1 जानेवारीला जाऊन बघून या. तुम्ही बघितला की नाही अजूनपर्यंत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी? मराठी नाटकांमध्ये मला अत्यंत आवडलेलं एक नाटक म्हणजे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. याच नाटकाचा सिनेमा 1 जानेवारी 2025ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येतो आहे. बघायला विसरू नका. वरवंटे फॅमिली, भास्कर, शास्त्री बुवा, विन्स्टन चर्चिल आणि मी ॲडॉल्फ हिटलर आणि माझी इव्हा ब्राऊन. नक्की बघा. जेव्हापासून आम्हाला कळलं की मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नावाचा सिनेमा येणार आहे तेव्हापासूनच आम्ही खूप उत्सुक होतो. आम्ही 4 वाजताचा आजचा शो बुक केला होता, पण सकाळी 5 वाजता आम्हाला असा मेसेज आला की तुमचा 4चा शो कॅन्सल झालेला आहे. लगेच मी त्याच वेळेला 5 वाजता सकाळी उठून सकाळी 12 वाजताचा शो बुक केला आणि आज आम्ही 12 वाजताच्या शोला बुकिंगला गेलो होतो मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी बघायला. सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायचं आहे सगळ्यांना की मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नावाचं एक नाटक मराठी रंगभूमीवर आलं होतं 2001 साली. बरेच प्रयोग झाले त्याचे, 500च्या वर प्रयोग झाले. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरलाही झाले असतील. तेव्हा मी नागपुरात नव्हतो त्यामुळे मला माहिती नाही. ते नाटक तुम्ही बघितलंय का? मराठी रंगभूमीवरचं एक महत्त्वाचं नाटक होतं, एक चांगलं नाटक होतं, एक वेगळा प्रयोग होता. आणि ते नाटक जर तुम्ही बघितलेलं असेल तर तुम्हाला सिनेमा बघायला खूप मजा येईल, हे मी सगळ्यात पहिल्यांदा सांगू इच्छितो. बेसिकली सिनेमाबद्दल बोलायचं असेल तर हा सिनेमा अतिशय सुंदर होता. आम्हाला खूप मजा आली बघताना. तिथे फारसे प्रेक्षक नव्हते आमच्या थिएटरमध्ये, पण सगळे इतके जोरजोरात हसत होते की असं वाटलं आम्हाला 2 मिनिटांसाठी की ते पूर्ण थिएटर फुल आहे. इतके जोरजोरात सगळेजण हसत होते. आणि पिक्चर बेस जो होता पिक्चरचा तो खूप सुंदर होता. एखाद्या नाटकाचा सिनेमा झाल्याचे अलीकडच्या काळातले 1-2-3 उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण म्हणजे कट्यार काळजात घुसले, ज्यात मूळ नाटक मी बघितलेलं आहे. मूळ नाट्यवस्तूशी सिनेमा अजिबात प्रामाणिक नाही आहे. सिनेमात फार जास्त लिबर्टी घेऊन त्यांनी कथा बदललेली आहे. मूळ गाभास त्याचा बदललेला आहे. दुसरं नाटक म्हणजे श्रीमंत दामोदर पंत. श्रीमंत दामोदर पंत. यात सुद्धा बरेच बदल सिनेमात त्यांनी केलेले आहेत मूळ नाटकापेक्षा. मूळ नाटकात जो तो तिसरा मुलगा तिला बघायला येतो आणि त्याच्यावर जी कॉमेडी आहे ती फार छान होती, लोकांना फार आवडली. पण सिनेमात त्याला फार व्हिलनच करून टाकलंय आणि ते वेगळ्याच लेवलला सिनेमा नेलाय. आणि तिसरं अलीकडचं उदाहरण म्हणजे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. मला हे सांगावंसं वाटेल की मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचं नाटक आणि मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा हे अतिशय जवळ आहेत. नाटकातली कथावस्तू सिनेमात तशीच जपल्या गेलेली आहे आणि फार सुंदर सिनेमा केलेला आहे. मुळतः कोणत्याही नाटकातल्या गोष्टीला धक्का न लागू देता हा सिनेमा केलेला आहे, जो की तंतोतंत नाटकासोबत मॅच करतोय. नाटक या माध्यमाची एक मर्यादा असते आणि सिनेमा थोडा अमर्याद असतो. नाटकात ज्या गोष्टी आपण दाखवू शकत नाही त्या सिनेमात दाखवतात. बरोबर. आणि तशा पद्धतीचं स्वातंत्र्य या सिनेमात घेतलेलं आहे. उदाहरणार्थ नाटकात हिटलरचं विमान समुद्रात पडतं, बोंबिलवाडी जवळच्या समुद्रात पडतं आणि तो बोंबिलवाडीत येतो पोलीस चौकीत. हे फक्त नॅरेशन केलेलं आहे, इथे ते दाखवलेलं आहे. त्यामुळे हिटलरची मजा आहे ती मजा इथे सिनेमात बघण्यासारखी आहे. अर्थात प्रशांत दामलेंना हिटलरची भूमिका दिलेली आहे. प्रशांत दामले हे मराठी नाट्यसृष्टीतले आणि सिनेमासृष्टीतले अतिशय प्रसन्न वावराचे असे नट आहेत आणि त्यांचा वावर हा कायम प्रसन्न असतो, स्क्रीनवर म्हणा किंवा नाटकातही म्हणा. त्यामुळे तो प्रसन्न वावर त्या ठिकाणी आलेला आहे सिनेमामध्ये. त्यांची उत्स्फूर्तता, त्यांचं कास्टिंग एकदम बरोबर झालेलं आहे. ॲज अ प्रशांत दामले, ॲज अ हिटलर म्हणून. आणि आनंद इंगळेंचं चर्चिल पण जमलेलं आहे. त्यांच्या रिॲक्शन्स आणि त्यांचं ते नॅचरल स्ट्रेंथ जी आहे आनंद इंगळेंची ती या सिनेमात पूर्णपणे एक्सप्लोर केल्या गेलेली आहे. नाटकात चर्चिल नव्हते, सिनेमात चर्चिल आहे. नाटकात चर्चिलला काहीच रोल नव्हता. पण चर्चिलचं फक्त एक सांगितलं होतं की चर्चिल आहे वगैरे वगैरे, पण त्यांचा काहीही रोल नव्हता, कुठेही ते पात्र नव्हतं. सिनेमात ते पात्र त्यांनी ऍडिशन केलेलं आहे. आणि नाटकात चर्चिल बोंबिलवाडीत येतो असं नव्हतं. नाटकात इंग्लंडचा राजा त्याच्याच राणीसह बोंबिलवाडीत येतो असं दाखवलं गेलं होतं. पण तसं तेवढी लिबर्टी त्यांनी त्या सीनमध्ये घेतलेली आहे की त्यात चर्चिल येतो आणि मग बालगंधर्व येतात. नाटकात बालगंधर्वांचा फक्त उल्लेख आहे, पण यात बालगंधर्व त्या पोलीस स्टेशनमध्ये येतात. वैभव मांगले ते बालगंधर्वांची भूमिका करून
हे चांगलं आहे. मला या ठिकाणी सुचवावं असं वाटतं की हे नाटक जेव्हा आलं होतं आणि आम्ही बऱ्याचदा शेकडो वेळा ते नाटक बघितलं असेल घरी. आम्ही थिएटरमध्ये तर नाही बघू शकलो, पण घरी सीडी आणून ते नाटक अनंत वेळा बघितलं. अजूनही लहान असल्यापासून आम्ही बघत होतो. मला तेव्हा ते कळायचं नाही लहान असताना, पण हळूहळू ते कळायला लागलं आणि नंतर कळलं की हे खरंच किती सुंदर नाटक आहे. अजूनही आम्ही आमच्या फावल्या वेळात ते नाटक टीव्हीवर लावून बघतो आणि आम्ही एन्जॉय करतो. कुठल्याही क्षणापासून ते नाटक आम्ही एन्जॉय करू शकतो. आम्ही त्या नाटकाचे अगदी भक्त आहोत असं म्हटलं तरी चालेल. सगळं कुटुंबच आमचं भक्त आहे. मला त्या नाटकात एक जाणवलंय की त्या काळचं 1940-41 मध्ये व्ही शांताराम जे होते प्रभात सिनेमावाले, त्यांच्यावर जे पंचेस मारलेले आहेत, त्यांच्यावर जे सटायर केलेलं आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. कारण आमची पिढी जेव्हा व्ही शांतारामांचे पिक्चर पाहायची तेव्हा सुद्धा आम्हाला ते वाटायचं की अरे किती प्रतिका याच्यात, किती प्रतिकात्मक आणि किती कृत्रिम. आव इधर आव म्हणजे मराठी कलावस्तूचं लिटरली तसं हिंदी भाषांतर आणि हिंदी भाषेत स्वतः प्रसिद्ध व्हायचं, हा त्यातला उद्देश आहे. आणि त्यामुळे व्ही सीतारामनी बसवलेलं नाटक हा व्ही शांतारामवरचा एक टोला होता, हे बऱ्याचशा प्रेक्षकांना कळलं नसेल अजूनपर्यंत. नवीन पिढीनी ज्यांनी व्ही शांतारामांचे माणूस, कुंकू असले सिनेमा बघितले नाहीत त्यांना कदाचित हे कळणार नाही या नाटकात कोणाला टोले मारले आहेत किंवा कोणावर त्यांनी व्यंग केलेलं आहे. हे व्यंग व्ही शांताराम यांच्यावर केलेलं आहे. व्ही शांताराम असतील ग्रेट, आम्हाला माहिती आहे की ग्रेट दिग्दर्शक होते, पण आमच्या लेखी त्यांचं ग्रेटनेस तो कुठल्या याच्यावर घ्यायचा हे काही आज आम्हाला कळत नाही विषयात. आणि आजच्या तरुण पिढीला तर अजिबात कळणार नाही. तरुण पिढीने जर व्ही शांताराम बघितले त्यांना व्ही सीताराम कोण आहेत हे कळेल. आणि व्ही शांतारामांवर जे काही पंचेस मारलेले आहेत आणि जे व्ही सीतारामला लागू होतात आणि तो विशेषतः बबन अगदी कृत्रिम भाषेत असा बदलून आव इधर आव माया यहाँ हूं असं या टाईपचं हिंदी जे बोलतो ते नवीन पिढीला कळेल. बरोबर आहे. मला आठवतंय हे नाटक मृण्मयी म्हणते त्याप्रमाणे की मृण्मयीला लहानपणी कळलं नव्हतं थोडंसं, तिला नंतर बरंच एक अर्ध्या तासाने नाटक कळायला लागलं. तसं आम्ही पण सुरुवातीला जेव्हा नाटक बघायला घेतलं, नाटकाची सीडी आणली ऑफिशियल आणि नाटक जेव्हा सीडी बघायला लागलो आम्ही नाट्यवेडे नवरा बायको, आणि नाटक बघताना पहिले 15 मिनिटांनंतर आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही उगीच सीडी आणली का काय, काही कळेच ना. म्हणजे मध्येच त्यांनी बर्लिन दाखवलं, मध्येच लंडन दाखवलं, म्हणजे असं निर्माण केलं नाटकात ती नाट्य निर्मिती करतात, प्रसंग निर्मिती करतात आणि त्यांनी असं ॲटमॉस्फिअर निर्मिती केली. आणि नंतर एकदम बोंबिलवाडी आणि बोंबिलवाडीत शास्त्री बुवा आणि भास्करचा तो प्रवेश, पहिला प्रवेश, आणि त्यात सीताराम, आम्हाला कळेच ना की हे काय चाललंय. आपण चूक तर नाही केली, पण अर्ध्या तासानंतर त्यातलं नाट्य उलगडलं आणि त्यानंतर पहिलं 15 मिनिटं आम्हाला कधीही बोर झालं नाही. फारच सुंदर ते नाटक आम्हाला वाटायला लागलं. पहिली 15 मिनिटं आम्ही खूप एन्जॉय करतो. ती पहिली 15 मिनिटं बोरिंग न होऊ देण्याचं काम सिनेमाने केलेलं आहे. हिटलरला दाखवून, चर्चिलला दाखवून, हिटलरचे हेर दाखवून ते थोडंसं त्याने ॲडिशन्स टाकलेले आहेत, पण ते चांगलं केलेलं आहे. पहिली 15 मिनिटं ती प्रेक्षकांना बोर होऊ नये, ज्यांना पार्श्वभूमी माहीत नाही त्यांना बोर होऊ नये त्यासाठी. आणि त्यानंतर ज्यांना व्ही सीताराम म्हणजे व्ही शांताराम यांच्यावर बेतलेलं पात्र आहे हे माहिती आहे त्यांना ते कळेल. आम्ही बरेच असे निगेटिव्ह रिव्ह्यू वाचलेत की हिटलरच्या आगमनापर्यंत काहीच नाही नाटकात, काहीच नाही सिनेमात आणि तिथे काही मजा येत नाही. त्यांनी ते मिस केलेलं आहे. हा, हे जे निगेटिव्ह रिव्ह्यू देणारे आहेत ना, मला वाटतं त्यांना ते मधला पार्ट कळलेलाच नाही की ते नाटक काय होतं किंवा त्या नाटकानं काय टोला मारलेला आहे ते व्ही शांताराम आणि सगळ्यांना. किंवा बेसिकली पिक्चरमध्ये ना कोकणी माणूस आणि कोकणी एक नाट्यसंस्था दाखवलेली आहे जे तुम्ही मिस करत आहात यार. म्हणजे तुम्हाला ते मधलं कळलं नाही हिटलरच्या एंट्रीपर्यंत, ठीक आहे, हिटलरची नंतर एंट्री होते आणि त्यानंतर सगळे हसायला लागतात, खूप कॉमेडी येते हिटलरच्या एंट्री नंतर, ठीक आहे, मान्य आहे. पण मधला जो पार्ट आहे ना तो मेन पार्ट आहे पूर्ण नाटकातला आणि पूर्ण पिक्चरमधला, जो तुम्ही मिस करत आहात. मला वाटतं तुम्ही तो मिस नको करायला आणि निगेटिव्ह रिव्ह्यूजवर नको जायला आणि चांगल्या रिव्ह्यूजवर जाऊन ते नाटक किंवा तो पिक्चर चांगल्या रीतीने पाहावा असं माझं मत आहे. एक मराठी नाट्यवेडा माणूस आणि त्यांनी स्वातंत्र्य चळवळीवर बसवलेलं नाटक, ओढून ताणून स्वातंत्र्य चळवळीवर आणून बसवलेलं 1942 मधलं नाटक, अशी या सिनेमाचा गाभा आहे. आणि हिटलर, चर्चिल हे सगळे पेरिफेरल लोक आहेत, सगळे पेरिफेरीतून येतात आणि त्यांची जी मजा उडते त्या मराठी माणसं. नाटक हा गाभा आहे, नाट्यवेडा मराठी माणूस आणि नाटक, त्यांनी बसवलेलं नाटक सीताराम, व्ही सीताराम हे त्या नाटकाचं प्रमुख पात्र आहे आणि वरवंटे काकू हे पण प्रमुख पात्र आहे. मला एक गोष्ट यात नक्की खटकली, मृण्मयीला पण जाणवली असेल की वरवंटे काकू आणि व्ही सीताराम नाटकात पण वैभव मांगलेंनीच केलं होतं, इथे पण त्या वैभव मांगलेंनीच तो रोल केलेला आहे सिनेमात.
वरवंटे काकू म्हणजे वैभव मंगलेंच्या मिसेस यांची जी भूमिका केली आहे ती नाटकात सुद्धा गीतांजली कुलकर्णींनीच केली होती, येथे सुद्धा गीतांजली कुलकर्णींनीच केली आहे. बबन आणि कुंडलिनी हे बदललेले आहेत, ठीक आहे, सिनेमात बदलले काही हरकत नाही. पण गीतांजली कुलकर्णींनी भूमिका करण्याआधी नाटक पुन्हा एकदा बघायला पाहिजे होतं, हे माझं प्रांजळ मत आहे. गीतांजली कुलकर्णी जर बघत असतील तर त्यांना नक्की हे कळवा की त्यांनी एकदा नाटक बघायला पाहिजे होतं, कारण नाटकात अतिशय खटकेबाज डायलॉग आहेत. उदाहरणार्थ जेव्हा तो बबन वारंवार विसरतो नाटकातले डायलॉग आणि आव आव इधर आव असं म्हणतो, तेव्हा गीतांजली कुलकर्णींनी नाटकात जो खटकेबाजपणा दाखवला की मेल्या बबन्या ती आव पाड आधी आणि हो पुढं, सारखा विसरतो आणि आव आव करतो, हा जो ठसका होता गीतांजली कुलकर्णींचा तो सिनेमात सपाक घेतला, अगदी प्लेन डायलॉग घेतला, मेल्या बबन्या आव पाड आधी. त्या डायलॉगला नाटकात जो हशा यायचा, नाटकात त्या लोकांना ते भाव कळायचे आणि लोक हसायचे गर्भित. सिनेमात तेवढा हशा येत नाही. गीतांजली कुलकर्णींनी तो ठसका ठेवायला पाहिजे होता असं मला वाटतं. फार नाटक जुनं नाही आहे, 13-14 वर्षापूर्वीचं, सॉरी 23 वर्षांपूर्वीचं नाटक आहे, 2001चं नाटक आहे, पण 4-5 वर्ष नाटक झालेलं आहे, म्हणजे 20 वर्ष झाली नाटकाला. गीतांजली कुलकर्णींनी तो ठसका ठेवायला पाहिजे होता असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि परेश मोकाशींचा रोल याच्यामध्ये जो आहे डायरेक्टर, त्यांनी आता स्वतःला सुभाष घई किंवा असं काहीतरी व्हायचं ठरवलं आहे का नाटकात किंवा सिनेमात आपणच दिसणे, छोट्या रोलमध्ये दिसणे, आणि असं काहीतरी परेश मोकाशींचा रोल कट करायला पाहिजे होता त्यांनी स्वतः दिग्दर्शन टेबलवर. पण अगदी छोटा रोल आहे, तर रोल असता नसता काही फरक पडला नसता. इनफॅक्ट त्यांच्या वाईफचा पण रोल मधुगंधा कुलकर्णीचा, उगाच हे नवरा बायको उगाच झळकलेले आहे. आले नाही, अपेंडिक्स सारखं आहे, असलं तरी काही हरकत नाही, पण नसलं तरी काही हरकत नाही अपेंडिक्स. पण परेश मोकाशींनी तो मोह टाळायला पाहिजे होता आणि त्यांच्या मिसेसनी पण तो मोह टाळायला पाहिजे. ठीक आहे, असण्याबद्दल आमचा काहीही आक्षेप नाही. यापूर्वीचा मराठी सिनेमा आम्ही नागपूरच्या जयप्रकाश नगरच्या ॲम सिनेमा म्हणून नवीन एक सुरू झालंय मिनीप्लेक्स, तिथे बघितला होता. थिएटर अतिशय वाईट होतं, घाण वास येत होता आणि बेकारच, आणि तिथे अतिशय हॉरिबल एक्सपिरियन्स होता, नवीन थिएटर असून सुद्धा. आणि तिथला सिनेमा पण तुला आठवतंय, इंटरव्हल नंतर आवाज गेला, फक्त चित्र दिसत आहे. त्यानंतर त्यांनी कार्टून भलताच सीन सुरू केला. म्हणजे मधला जो सीन होता, आम्ही नवरा माझा नवसाचा 2 बघायला गेलो होतो, सिनेमा पण बोगस होता, सिनेमाही बोगस होता तो, काहीही त्याच्यात हसण्यासारखं काही नव्हतं. नवरा माझा नवसाचा 1ला आम्ही जेवढं अप्रिशिएट करतो तेवढं 2ला आम्हाला अप्रिशिएट करायचंच नाहीये. त्यानंतर तो थिएटरही बेकार होता. पण आज जिथे गेलो होतो ते थिएटर छान होतं, एक चांगला एक्सपिरियन्स आला, म्हणजे वर्थ टू वॉच ज्याला म्हणतात ना, ते होतं. नागपुरातल्या ट्रिलियम मॉलमधलं सिनेपोलिसमध्ये आम्ही सिनेमा बघितला. चांगलं थिएटर होतं. चांगल्या थिएटरला यांनी 3-4 शो दिवसाचे शनिवार रविवारी मुक्कामपूस बोंबिलवाडीचे लावलेले आहेत. आणि आगामी सिनेमाची जाहिरात पण दिसली की 17 तारखेला मानपमान लागतंय, 24 तारखेला जिलेबी लागतोय, आणि नंतर बरेचसे मराठी सिनेमा त्या ठिकाणी लागत आहेत. अतिशय चांगली गोष्ट आहे की मराठी सिनेमांना सिनेपोलिस सारखं महत्वाचं चांगलं थिएटर उपलब्ध करून देत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. भलेही आमचा 4चा शो त्यांनी कॅन्सल केला तरी सुद्धा 12:30चा आणि 6चा होता, तर त्यातल्या 12:30ला आम्ही पाहिलं. त्यामुळे एखादा कॅन्सल झाला म्हणून निराश नका होऊ, दुसरा बुक करा आणि जा. तर मग तुम्ही कधी वडिलांच्या गावात बघितलं ना सिनेमा पाहून आल्याचे परिणाम? वडिलांच्या गावात, आईच्या गावातच्या ऐवजी वडिलांच्या गावात बघा. तुम्ही कधी बघताय? हिटलर्या, चर्चिल्या, अवश्य बघा. फार चांगला सिनेमा आहे. आणि नाटक नसेल बघितलं तर नाटकाची CD आणा आणि नाटक बघा. नाटकसुद्धा तुम्ही ॲप्रिशिएट कराल, त्यातले पंचेस ॲप्रिशिएट कराल. सूक्ष्म विनोद आहे नाटकांमध्ये बरेचसे, आणि चांगलं नाटक आहे. नाटकसुद्धा चांगलं आहे आणि त्याच्यावर बनलेला सिनेमा अतिशय प्रामाणिक, नाटकाच्या कथावस्तूशी प्रामाणिक राहून बनवलेला एक चांगला सिनेमा. नाटक जरी नसेल बघितलं तरी पिक्चर जरूर बघा. नाटक नंतर बघा वाटलं तर काही हरकत नाही, पण पिक्चर आधी बघून या. तुम्हाला कळेल की हा नाटक आणि पिक्चर मध्ये किती सिमिलॅरिटी आहे, आणि विदाऊट त्या मेन स्टोरीला धक्का लावता बरोबर नाटकाची कॉपी केली आहे सिनेमामध्ये. एक नंबर सिनेमा आहे. तुम्ही चांगला सिनेमा बनलाय. जे नाटकात आपण दाखवू शकत नाही ते सिनेमात पुन्हा एकदा दाखवलंय. परेश मोकाशींना पूर्ण मार्क द्यावे लागतील. आणि चांगलं निर्माता, चांगलं दिग्दर्शन, आणि सगळ्यात महत्वाचं शेवटली श्रेय नामावली संपेपर्यंत जागेवरून उठू नका. थिएटरमधले लाईट्स लागतात आणि आता बाहेर जाण्याची सूचना आहे असं समजून उठले तर श्रेय नामावली जी गंमत आहे
श्रेयनामावली दाखवेपर्यंत बसून राहा. आज आमच्या थिएटरमध्ये सगळीजणं श्रेयनामावली संपेपर्यंत कोणीही उठलेलं नव्हतं. सगळेजण सिनेमाला अप्रिशिएट करत. जसं मार्वलमध्ये पोस्ट क्रेडिट सीन्स असतात तसे सुद्धा या पिक्चरमध्ये पोस्ट क्रेडिट सीन्स आहे. जर तुम्ही ते मिस केलं तर तुम्ही मोठी गोष्ट मिस कराल. म्हणून पोस्ट क्रेडिट सीन बघूनच उठा. आणि आता अपेक्षा आहे परेश मोकाशी आणि कंपनींनी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी पार्ट 2 आणायची. पार्ट 2 लिहा. स्वतंत्र भारतात नाटकाची काय अवस्था झाली खेड्यापाड्यातल्या आणि त्याबद्दल, आणि विशेषतः कोकणी दशावतार आणि हे याच्याबद्दल एक लाईट कॉमेंट्री, आणि त्यात आम्हाला दोघांना रोल दिले तरी चालेल. चला बाय बाय, भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये.